नमस्कार मित्रांनो, ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, आपण 2 दिवसापूर्वी माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब यांना एक आपल्या पेसा संदर्भात जी सुप्रीम कोर्टामध्ये केस सुरू आहे त्यामध्ये लवकरात लवकर हस्तक्षेप करून सदरील केसचा निकाल लावण्यासाठी एक विनंती पत्र लिहिले होते। त्या पत्राचा अद्याप कुठलाही रिप्लाय आपल्याला आलेला नाहीये। म्हणूनच आपण दुसरी पायरी करणार आहोत। यामध्ये आपण आदिवासी विकास विभाग महाराष्ट्र शासन याचे जे मंत्री आहेत माननीय नामदार श्री डॉक्टर विजय कुमार गावित यांना आपण दुसरे पत्र लिहिणार आहोत। तर हे पत्र आपण ईमेल करणार आहोत। त्यासाठी मित्रांनो, आपणही त्यांना ईमेल करायचा आहे। तुम्हाला पत्राचा फॉर्मॅट आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। तेथून जाऊन आपण ते पीडीएफ फॉर्मॅट मध्ये सेव्ह करायचे आहे आणि त्यानंतर आपल्याला ईमेल डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये तसेच टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे। त्या ईमेलवर आपण जेवढे काही मित्र आहेत ज्यांनी आपण गुगल फॉर्म भरून दिलेला आहे, 100 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरलेला आहे, त्या सर्वांनी या sec.tribal@maharashtra.gov.in या ईमेलवर आपल्याला ते पत्र सेंड करायचे आहे। बघा कशा पद्धतीने करायचे आहे। त्यासाठी आपल्याला आपले जीमेल ऍप उघडायचे आहे। त्यामध्ये आपल्याला इथे हा ईमेल आयडी कॉपी करून घ्यायचा आहे आणि इथे पेस्ट करून घ्यायचा आहे। त्यानंतर मित्रांनो, सब्जेक्ट मध्ये काय टाकायचं आहे, रिगार्डिंग पेसा केस पेंडिंग इन सुप्रीम कोर्ट अशा पद्धतीने आपल्याला सब्जेक्ट मध्ये टाकायचं आहे। त्यानंतर अशा पद्धतीने हे टेक्स्ट तुम्हाला कॉपी करून घ्यायचं आहे, तुम्हाला टेलिग्रामवर मिळणार आहे। त्यानंतर अटॅच फाईल करायची आहे आणि फाईल मध्ये आपल्याला हे पीडीएफ ऍड करायचे आहे। हे थोडक्यात पत्र लिहिल्यानंतर त्याखाली आपल्याला काय करायचे आहे, प्लीज फाइंड अटॅचमेंट अशा पद्धतीने मित्रांनो आपण ही पूर्ण प्रक्रिया करायची आहे। आणि जेवढे विद्यार्थी आहेत शेड्यूल ट्राइब्सचे आणि त्यांनी पेसा क्षेत्रासाठी फॉर्म भरलेला आहे, मग ती कुठलीही भरती असो, त्या सर्वांनी हे पत्र आदिवासी विकास विभागाच्या मंत्रालयाला फॉरवर्ड करायचे आहे। ही संपूर्ण प्रक्रिया केल्यानंतर सेंड बटनवर क्लिक करायचे आहे। अशा पद्धतीने आपण हे पत्र आदिवासी विकास विभाग याचे मंत्री जे आहेत त्यांना पाठवल्या जाणार आहे। तर मित्रांनो, ही प्रक्रिया फॉलो करा आणि सर्वांनी ईमेल करून घ्या। मित्रांनो, पेसा संदर्भात आपण एकटे असे आहोत जे की पाठपुरावा नेहमीच करत आहोत। अशाच नवनवीन अपडेट आणि नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी ॲग्रीकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि पीडीएफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका। धन्यवाद।